Hello. In last part, I was discuss about the second chapter of pharmacology and toxicology, that is route of administration of drug. In that, definition and classification of route of administration of drug. In classification, there are three main classes. First, enteral route, second, parenteral route, and third, local application. In that first enteral, there are three subclasses. In first, oral route was discussed in last part. So in that part, I will going to discuss about sublingual route. So definition of sublingual route: tablet is placed below the tongue and allowed to dissolve in mouth cavity. In sublingual route, tablet is placed below the tongue. जी टॅबलेट आहे ती आपल्याला बिलो दी टंग ठेवायची आहे अँड अलाउ टू डिझॉल्व इन माउथ कॅव्हिटीमध्येच ती टॅबलेट डिझॉल्व होऊ द्यायची. सो टॅबलेट इज प्लेस्ड बिलो दी टंग अँड अलाउ टू डिझॉल्व इन माउथ कॅव्हिटी. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ सबलिंग्युअल रूट. So first example, ephedrine hydrochloride tablet is used in the treatment of asthma. जी ephedrine hydrochloride टॅबलेट आहे ते अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये दिली जाते. अस्थमा मीन्स डिफिकल्टी इन ब्रीदिंग. सेकंड एक्झाम्पल, नायट्रोग्लिसरीन टॅबलेट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ अँजिना पेक्टोरिस. जी नायट्रोग्लिसरीन टॅबलेट आहे ती अँजिना पेक्टोरिसमध्ये दिली जाते ट्रीटमेंटमध्ये. अँजिना पेक्टोरिस इज अ डिसऑर्डर ऑफ CVS, cardiovascular system, and in angina pectoris there is occur in chest pain. So that condition, nitroglycerin tablet is given by sublingual route. Next, advantages of sublingual routes. Advantages means merits. सबलिंग्युअल रूटचे फायदे काय काय आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट, 100% ॲब्सॉर्प्शन इज पॉसिबल. जे पण ॲब्सॉर्प्शन आहे ते ड्रगचं ॲब्सॉर्प्शन हे 100% होतं. जसं आपण ओरल रूटमध्ये पाहिलं त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं, इरेग्युलर होतं. किती पर्सेंटमध्ये होतं आहे ते सांगता नव्हतं येत. तसं हे सबलिंग्युअल रूटचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते 100% आहे. सेकंड ॲडव्हान्टेज, क्विक ऑनसेट ऑफ ॲक्शन. ड्रगची जी ॲक्शन आहे ती फास्ट आहे, क्विक आहे. तुम्ही ड्रग बिलो दी टंग ठेवला की काही वेळातच तुम्हाला त्याची ॲक्शन भेटेल. तसं ओरल रूटमध्ये त्याची जी ॲक्शन होती, ऑनसेट ऑफ ॲक्शन, ती स्लो होती. थर्ड ॲडव्हान्टेज, अवॉइड्स फर्स्ट पास इफेक्ट. तर सबलिंग्युअल रूटमध्ये जो फर्स्ट पास इफेक्ट आहे तो काय केला जातो, अवॉइड केला जातो. कारण आपण जी टॅबलेट आहे ती बिलो दी टंग ठेवणार आहे. फर्स्ट पास इफेक्टमध्ये जो ड्रग आहे तो लिव्हरमध्ये पास होतो बिफोर ॲब्सॉर्प्शन. सो इन सबलिंग्युअल रूट टॅबलेट इज प्लेस्ड बिलो दिस टंग, सो अवॉइड दी फर्स्ट पास इफेक्ट. फर्स्ट पास इफेक्ट हा इथे टाळला जातो, अवॉइड केला जातो. फोर्थ ॲडव्हान्टेज, अवॉइड डिग्रेडेशन ऑफ ड्रग इन GIT. तर याच्यामध्ये जे टॅबलेट आहे ती तुमच्या माउथ कॅव्हिटीमध्येच राहते. सो ती GITमध्ये जातच नाही, त्याच्यामुळे ड्रगचं डिग्रेडेशन पण अवॉइड केलं जातं GITमध्ये, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये. आणि फोर्थ ॲडव्हान्टेज, क्विक टर्मिनेशन ऑफ ड्रग इफेक्ट ऑन स्प्लिटिंग द टॅबलेट. टॅबलेटचं स्प्लिटिंग झालं, तुम्ही बिलो दी टंग टॅबलेट ठेवल्यानंतर त्याचं काय होणार आहे, स्प्लिटिंग होणार आहे. वेगवेगळ्या पार्टमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होणार आहे, विभाजन होणार आहे. विभाजन झाल्यानंतर त्याचा इफेक्ट पण काय होतो, पटकन क्विक टर्मिनेट होतो, एंड होतो ड्रगचा इफेक्ट पण. ते टॅबलेटचं ॲक्शन पण लवकर भेटणार आहे आणि त्याचा इफेक्ट पण लवकर एंड होणार आहे. सो दिस फिफ्थ आर दी advantages of sublingual route. First is a 100% absorption. Second, quick onset of action. Third, avoid first pass effect. Fourth, avoid degradation of drug in GIT. And fifth, quick termination of drug effect on splitting the tablet. Next, disadvantages of sublingual route. First disadvantage, it is inconvenient method. ही जी मेथड आहे ती कशी आहे, इनकन्व्हिनियंट आहे, सोयीस्कर नाही आहे. सेकंड, इरिटेशन टू म्युकस मेम्ब्रेन ऑकर. आपल्या माउथच्या मधलं जे असतं ते स्मूथ मेम्ब्रेन असतं, म्हणून त्याला काय होऊ शकतं, इरिटेशन टू म्युकस मेम्ब्रेन मे ऑकर. थर्ड, पर्सन मे स्वालो द ड्रग. काय काय वेळेस काय होऊ शकतं, ड्रग बिलो द टंग ठेवला तर ती टॅबलेट काय होऊ शकते, मध्ये स्वालो पण केली जाऊ शकते, गिळली जाऊ शकते. सो दिस इज अ थर्ड
disadvantage of sublingual route. And fourth, might be unpleasant in taste. ड्रगची जी टेस्ट असते ती अनप्लिझंट असू शकते. अनप्लिझंट मीन्स अनपॅलेटेबल, बेचव पण असू शकते. सो दीज फोर्थ आर द डिसएडवांटेजेस ऑफ सबलिंगल रूट. फर्स्ट इज इट इज इनकन्व्हिनियंट रूट. सेकंड, इरिटेशन टू म्युकस मेम्ब्रेन ऑकर, इरिटेशन होऊ शकतं म्युकस मेम्ब्रेनला. थर्ड, पर्सन मे स्वॅलो द ड्रग, पर्सन तो ड्रग स्वॅलो पण केला जाऊ शकतो पर्सनकडनं. आणि फोर्थ, माइट बी अनप्लिझंट इन टेस्ट, जी टेस्ट असते ड्रगची ती अनप्लिझंट पण असू शकते, बेचव पण असू शकते. दीज आर द डिसएडवांटेजेस ऑफ सबलिंगल रूट. नेक्स्ट, थर्ड सब क्लास ऑफ एंटेरल, that is enema. Enema is a administration of liquid medicaments into rectum. Enema means administration of liquid medicaments into rectum. जे पण लिक्विड मेडिकामेंट्स असतात, आता तुम्हाला माहीत आहे जे पण ड्रग्ज आहेत त्याच्यात 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड और गॅसेस. मग आता हे एनेमा जो असतो तो लिक्विड मेडिकामेंट्स असतात, लिक्विड मेडिसिन्स असतात, विच आर ॲडमिनिस्टर्ड इन टू रेक्टम. जी रेक्टम कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये हे लिक्विड मेडिकामेंट्स काय केले जातात, ॲडमिनिस्ट्रेट केले जातात, इंजेक्ट केले जातात, प्लेस केले जातात, तिथे ठेवले जातात. कुठे तर रेक्टम कॅव्हिटीमध्ये हे लिक्विड मेडिकामेंट्स ॲडमिनिस्टर्ड केले जातात, त्यालाच आपण इनेमा असं म्हणतो. देअर आर 2 टाईप्स ऑफ इनेमा. फर्स्ट इज अ इव्हॅक्युएंट एनेमा अँड सेकंड इज अ रिटेन्शन एनेमा. तर एनेमाचे 2 टाईप्स असतात, फर्स्ट इव्हॅक्युएंट अँड सेकंड रिटेन्शन. So evacuant, first evacuant used to remove fecal matter and flatulence. आपल्या बॉडीमधले जे पण फिकल मॅटर आहे, जे फिकल मॅटर आहे अँड फ्लॅच्युलन्स, जे फ्लॅच्युलन्स वाताळ असं मॅटर आहे आपल्या बॉडीमधलं, ते बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी हा इव्हॅक्युएंट एनेमा यूज करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सोप वॉटर इनेमा. एक्झाम्पल ऑफ इव्हॅक्युएंट दॅट इज soap water enema. Second type of enema, retention enema. Example of retention enema, prednisolone enema in ulcerative colitis. तर हे प्रेडनिसोलोन जे एनेमा आहे हा अल्सरेटिव्ह कोलायटसमध्ये यूज केला जातो. अल्सरेटिव्ह कोलायटस इट इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. जर डायजेस्टिव्ह सिस्टीमला इन्फ्लामेशन वगैरे झालं तर त्या कंडिशनला अल्सरेटिव्ह कोलायटिस असं म्हणतात. तर त्या कंडिशनमध्ये रिटेन्शन एनेमा हा काय केला जातो, यूज केला जातो. सो इनेमा इज युज्ड इन बिफोर सर्जरी. एखादी जर ऑपरेशन वगैरे करायचं तर त्याच्या अगोदर त्या पर्सनची बॉडी वॉश करण्यासाठी किंवा जे पण फ्लॅच्युलन्स आहे, फिकल मॅटर आहे, त्याच्या बॉडीमधले जे पण घाण आहे, वाताळ असे पदार्थ आहेत, ते बॉडीतून रिमूव्ह करण्यासाठी इनेमा हा यूज केला जातो. Next, main subclass of route of administration, that is parenteral. The definition of parenteral, तर आपण हा दुसरा पाहतोय. फर्स्ट आपण पाहिला एंटरल. एंटरलमध्ये 3 पाहिले, ओरल, सबलिंगल आणि इनेमा. आता पुढचा हा मेन सबक्लास आहे, दॅट इज पॅरेंटरल. पॅरेंटरल डेफिनेशन, पॅरेंटरल्स ड्रग्ज आर डिरेक्टली ॲडमिनिस्टर्ड इन टू व्हेन्स, मसल्स ऑर अंडर द स्किन. पॅरेंटरल्स हे असे ड्रग्ज असतात, हे आपण कुठे ॲडमिनिस्टर करतो, इन टू व्हेन्स, मसल्स ऑर अंडर द स्किन. एक तर व्हेन्समध्ये, मसल्समध्ये किंवा अंडर द स्किन, स्किनच्या आतमध्ये, स्किनच्या लेअरमध्ये. ओके. और याची अजून एक डेफिनेशन आहे, पॅरेंटरल्स आर द ड्रग्ज विच डायरेक्टली गोईंग इन टू द ब्लड सर्क्युलेशन. जे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट काय केले जातात, हे ड्रग इंजेक्ट केले जातात, त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरेंटरल्स असं म्हणतो. ओके. एकतर व्हेन्समध्ये, मसल्समध्ये किंवा अंडर द स्किन दिला जातात, ॲडमिनिस्टर केले जातात ड्रग, किंवा ड्रग्ज आर डिरेक्टली गोईंग इन टू ब्लड सर्क्युलेशन्स आर कॉल ॲज पॅरेंटरल्स. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटरल्स, ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत पॅरेंटरलचे, त्याच्यामध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज, ऑनसेट ऑफ ॲक्शन इज व्हेरी क्विक. जी ॲक्शन असते पॅरेंटरलची ती व्हेरी क्विक असते, खूप फास्ट असते, कारण ड्रग्ज आर डायरेक्टली गोईंग इन टू ब्लड सर्क्युलेशन. जे ड्रग्ज आहेत ते डायरेक्टली कुठे इंजेक्ट केले जातात, तुमच्या सर्क्युलेशनमध्ये, ब्लड सर्क्युलेशन्समध्ये, म्हणजे तुमच्या व्हेन्समध्ये, आर्टरीजमध्ये काय केले जातात, डायरेक्ट इंजेक्ट केले जातात, ॲडमिनिस्टर केले जातात. त्याच्यामुळे त्याची जी ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे ती कशी असते, व्हेरी क्विक, व्हेरी फास्ट असते. सेकंड ॲडव्हान्टेज, युजफुल इन अनकॉन्शियसनेस ऑर
नॉन कॉपरेटिव्ह पेशंट्स, तर ज्यांना जाणीव नाही आहे किंवा जे कोऑपरेट पण करत नाहीत त्या कंडिशनमध्ये पण आपण हा रूट काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजेच काय एखाद्या ॲक्सिडेंटल केसेसमध्ये आपण हा रूट काय करू शकतो, इमर्जन्सी केसेसमध्ये हा रूट काय करू शकतो, आपण रेफर करू शकतो, यूज करू शकतो. थर्ड, इट इज युज्ड इन नॉशिया अँड ओमिटिंग. हा अजून आपण नॉशिया आणि ओमिटिंग ज्या पेशंट्सला होते त्या कंडिशनमध्ये पण हा रूट आपण यूज करू शकतो. 100% ॲब्सॉर्प्शन इज पॉसिबल. जे ॲब्सॉर्प्शन असतं ते 100% असतं. ड्रगचं ॲब्सॉर्प्शन 100% असतं. तसं ओरल रूटचं इरेग्युलर होतं. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, ॲक्युरेसी ऑफ डोसेज इज पॉसिबल. जी डोस आहे तो ॲक्युरेट आपण देऊ शकतो. समजा आपण जर 5 mg ड्रग घेतलं, 5 mg मध्ये तुमचं हे पॅरेंटल आहे, तर 5 mgचा डोस तुम्ही काय करू शकता, तेवढा इफेक्ट त्या पर्सनला भेटू शकतो आणि तेवढा पण ड्रग तुम्ही त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करू शकता. सो ॲक्युरेसी ऑफ डोसेस इज पॉसिबल. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, लो डोसेस आर इफेक्टिव्ह. जरी डोस जरी कमी असेल तरी तो काय असतो, इफेक्टिव्ह असतो. तुम्हाला लवकर इफेक्ट भेटतो त्याचा, डोस जरी कमी असेल तरी पण. बिकॉज ॲब्सॉर्प्शन इज फास्ट, ऑनसेट ऑफ ॲक्शन इज फास्ट. 7th ॲडव्हान्टेज, इरिटंट अनपॅलेटेबल ड्रग्स कॅन बी गिव्हन. जे इरिटेशन प्रोड्यूस करतात असे ड्रग पण देऊ शकता तुम्ही. आणि अनपॅलेटेबल, जे अनप्लिझंट आहेत किंवा जे रुचहीन आहेत, बेचव आहेत, ते ड्रग पण तुम्ही याच्या थ्रू देऊ शकतात. सो इरिटंट अँड अनपॅलेटेबल ड्रग्स कॅन बी गिव्हन बाय पॅरेंटरली. युजफुल इन केसेस ऑफ मेडिकल इमर्जन्सीज. ज्या मेडिकल इमर्जन्सीज आहेत, एकदम एमर्जन्सी केसमध्ये तुम्ही हा रूट यूज करू शकतात. अँड इट इज लाईफ सेविंग रूट. या पॅरेंटल रूटला लाईफ सेविंग रूट असं म्हणतात, कारण एकदम एमर्जन्सी केसेसमध्ये लास्ट स्टेजमध्ये सगळ्यात जास्त युजफुल असेल तर हा पॅरेंटल रूट. इट इज लाईफ सेविंग. माणसाचं जीवन पण काय करू शकतो, वाचू शकतो. सो इट इज कॉल्ड ॲज लाईफ सेविंग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. So these are the advantages of parenteral route. First, onset of action is quick, action fast आहे. Second, useful in unconsciousness or non-cooperative patients. जे कॉपरेट करत नाहीत, अनकॉन्शियसनेस, ज्यांना जाणीव नाही, जे कोमामध्ये आहेत अशा पेशंट्समध्ये पण आपण यूज करतो. थर्ड, इट इज युज्ड इन नॉशिया अँड डायरिया पेशंट. नॉशिया अँड ओमिटिंग पेशंट, ज्यांना नॉशिया होते, ओमिटिंग होते, त्या कंडिशनमध्ये त्या पेशंट्समध्ये आपण रूट यूज करू शकतो. फोर्थ, 100% ॲब्सॉर्प्शन इज पॉसिबल. जे ॲब्सॉर्प्शन आहे ते 100% आहे. ॲक्युरेसी ऑफ डोसेस इज पॉसिबल. जे डोसची ॲक्युरेसी ती याच्यामध्ये पॉसिबल असते. तुम्ही जितका डोस देतात तो ॲक्युरेट तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो. लो डोसेस आर इफेक्टिव्ह. कमी जरी त्याचा डोस असेल तरी तो काय असतो, इफेक्टिव्ह असतो. अँड इरिटंट अनपॅलेटेबल ड्रग कॅन बी गिव्हन. जे इरिटंट आहेत, अनपॅलेटेबल ड्रग आहेत, ते पण आपण देऊ शकतो. अँड युजफुल इन क्लिनिकल इमर्जन्सी. ज्या मेडिकल इमर्जन्सीज आहेत त्याच्यामध्ये हा ड्रग यूज केला जातो. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईफ सेविंग रूट. लाईफ सेविंग रूट असं याला म्हणतात. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज, इट्स अ कॉस्टली रूट. हा जो रूट आहे हा कसा आहे, कॉस्टली आहे. जे पण पॅरेंटल प्रिपरेशन्स असतात त्या पॅरेंटलची जी प्राईज असते, जी कॉस्ट असते, जी जास्त असते, किंमत जास्त असते त्या पॅरेंटल रूटमध्ये, जे इंजेक्शन्स वगैरे यूज करतात त्याचे. नंतर सेकंड, असेप्टिक टेक्निक इज रिक्वायर्ड. आता जसं आपण ओव्हरऑलमध्ये पाहिलं, देर इज नो नीड ऑफ एनी स्टरलायझेशन प्रोसेसेस किंवा कॉम्प्लिकेशन प्रोसेसेस. स्टरलायझेशनची काही गरज नव्हती. तसं याच्यामध्ये असेप्टिक टेक्निक इज रिक्वायर्ड. जी पण आपण ज्यावेळेस पण इंजेक्शन देतो आहे त्यावेळेस काय करावं लागतं, तिथला जो एरिया आहे तो काय केला जातो, स्टरलाइज केला जातो, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम केला जातो. आणि त्याच्यानंतरच जे पण इंजेक्शन आहे ते दिलं जातं. कारण इंजेक्शन डायरेक्ट कुठं जातं, डिरेक्टली गोईंग इन टू ब्लड सर्क्युलेशन. दॅट इज देर इज रिक्वायर्ड असेप्टिक टेक्निक्स. थर्ड, इट इज इनकन्व्हिनियंट. कशी आहे, सोयस्कर नाही आहे. जसं ओरल रूट सोयस्कर होता तसं हा पॅरेंटल रूट हा इनकन्व्हिनियंट आहे, सोयस्कर नाही आहे. बिकॉज इन पॅरेंटल देर इज नीड ऑफ स्किलफुल पर्सन.
आपल्याला इंजेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला डॉक्टरांकडे किंवा नर्सकडूनच घ्यावं लागतं. आपण स्वतःच्या हाताने इंजेक्शन घेऊ नाही शकत. सो इट इज इनकन्व्हिनियंट, सोयीस्कर नाही, आपण स्वतः पण करू नाही शकत. नेक्स्ट, सेल्फ मेडिकेशन इज नॉट पॉसिबल. आपण स्वतः इंजेक्शन घेऊ नाही शकत, हाताने घेऊ नाही शकत. तसं आपण ओव्हरली आपण स्वतः काय करू शकतो, टॅबलेट घेऊ शकतो. सो दिस इज डिसएडवांटेजेस ऑफ parenteral. Self medication is not possible. And fifth, oral administration, once administered action cannot be controlled, hence rescue route. एकदा जर तुम्ही ड्रग घेतला, एकदा जर इंजेक्शन दिलं तर ड्रगचा जो इफेक्ट आहे तो कंट्रोल नाही करता येत, कारण ड्रग कुठे जातो, डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाते. तर तसं जर तुम्ही ओरल रूटमध्ये पाहिलं तर ड्रगचा इफेक्ट हा आपण कंट्रोल करू शकतो. पण पॅरेंटरलमध्ये ड्रगचा इफेक्ट हा कंट्रोल केला नाही जाऊ शकत. एकदा ड्रग गेला बॉडीमध्ये की तो डिरेक्टली गेला. त्याच्यामुळे हा काय रिस्की रूट आहे, याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त आहेत, रिस्क जास्त आहेत. नेक्स्ट, स्किल पर्सन रिक्वायर्ड. इंजेक्शन देण्यासाठी काय स्किलफुल पर्सन इज रिक्वायर्ड. सो दिस 6 आर दी डिसएडवांटेजेस ऑफ parenteral. First is its costly route. Second, aseptic technique is required. Third, it is inconvenient method. Fourth, self medication is not possible. Fifth, once administered action cannot be controlled and hence it is risky route. And last, skillful person is required. These are the disadvantages of parenteral. Next route, in injection there are two subclasses of parenteral. First is the injection and second is the inhalation. In injection we are going to discuss intravenous. Intravenous means drug is injected into veins. ड्रग कुठे दिला जातो, कुठे ॲडमिनिस्टर केला जातो, कुठे इंजेक्ट केला जातो, तर वेन्समध्ये दिला जातो. ॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राव्हेनस रूट. फर्स्ट ॲडव्हान्टेज, युजफुल फॉर अनकॉन्शियसनेस ऑर अनकॉपरेटिव्ह पेशंट्स. जे पण अनकॉन्शियसनेस आहेत किंवा अनकॉपरेटिव्ह पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये यूज केला जातो. इट इज सेम लाईक टू पॅरेंटरल्स. जे पॅरेंटरलचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत तेच इंट्राव्हेनस रूटचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो सेकंड, युजफुल इन केस ऑफ ओमिटिंग अँड डायरिया. ओमिटिंग आणि डायरिया त्या कंडिशनमध्ये पण यूज केला जातो हा रूट. नो इरिटेशन ऑफ स्टमक. जे स्टमकमध्ये इरिटेशन होतं, जर तुम्ही ओरली टॅबलेट घेतली तर त्याच्यामध्ये स्टमकमध्ये इरिटेशन होऊ शकतं, पण याच्यामध्ये नो इरिटेशन टू स्टमक, कारण ड्रग डायरेक्टली ब्लडमध्ये जातो आहे, स्टमकमध्ये जातच नाही आहे, त्याच्यामुळे नो इरिटेशन टू स्टमक. फोर्थ, प्रोव्हाइड रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. जी पण ॲक्शन आहे ती कशी आहे, रॅपिड आहे, फास्ट ॲक्शन दाखवतं ते ड्रग. फिफ्थ, युजफुल इन केस ऑफ एमर्जन्सीज. जे एमर्जन्सीज असतात त्याच्यामध्ये यूज केला जातो. आय व्ही रूट. ॲक्युरेट डोस इज अचीव्ड. ॲक्युरेट डोस दिला जातो, सेम ॲज लाईक टू पॅरेंटरल. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आय व्ही रूट. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज, वन्स इंजेक्टेड ड्रग कॅन्ट बी विड्रॉल. एकदा ड्रग इंजेक्ट केला की तो विड्रॉल करता येत नाही, बाहेर काढता येत नाही. सो दिस इज अ डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राव्हेनस रूट. सेकंड, इरिटेशन ऑफ वेन्स मे कॉज थ्रोम्बोफ्लेबिटिस. इरिटेशन ऑफ वेन्स मे कॉज थ्रोम्बोफ्लेबिटिस. म्हणजे व्हेन्सला जर इरिटेशन झालं तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, थ्रोम्बोफ्लेबिटिस होतो. आता थ्रोम्बोफ्लेबिटिस मीन्स व्हॉट? थ्रोम्बोफ्लेबिटिस मीन्स इन्फ्लामेशन टू थ्रोम्बोफ्लेबिटिस मीन्स इन्फ्लामेशन टू व्हेन्स. ज्या पण व्हेन्स असतात त्यांना काय होऊ शकतं, इन्फ्लामेशन होऊ शकतं. सो दिस इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आय व्ही. नेक्स्ट, ओनली ॲक्वेस सोल्युशन कॅन बी गिवन. फक्त ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस नॉन ॲक्वेस. ॲक्वेस मीन्स वॉटरी अँड नॉन ॲक्वेस मीन्स ऑइली. मग याच्यामध्ये फक्त आपण ॲक्वेस सोल्युशन देऊ शकतो, कॅन बी गिवन. फक्त ॲक्वेस सोल्युशन, वॉटरी सोल्युशन आपण आय व्ही थ्रू देऊ शकतो. नेक्स्ट, सेल्फ मेडिकेशन इज डिफिकल्ट. स्वतः आपण आय व्ही घेऊ नाही शकत, स्वतः आपण सलाईन लावू नाही शकत स्वतःला. सो दिस इज अ डिसॲडव्हान्टेज. सेल्फ मेडिकेशन इज नॉट possible or self medication is difficult.
नेक्स्ट, ट्रेन पर्सनेल रिक्वायर्ड फॉर ॲडमिनिस्ट्रिंग द ड्रग. एखादा ड्रग द्यायचा आहे तुम्हाला किंवा आय व्ही द्यायचं, तर त्यावेळेस ट्रेन पर्सन, स्किल पर्सन काय लागतं आहे, स्किलफुल पर्सन इथे लागते तुम्हाला. जर एखादा ड्रग इंजेक्ट करायचा आहे तर ट्रेन पर्सन, ट्रेन असलेलं किंवा स्किलफुल पर्सन इज रिक्वायर्ड. अँड लास्ट, देअर इज रिस्क ऑफ इम्बॉलिझम. तर याच्यामध्ये काय कशाची रिस्क असते, जे इम्बॉलिझम आहे त्याची काय असते, रिस्क असते. So these are the disadvantages of IV. First, injected drug can't be withdraw. एकदा इंजेक्ट केलेला ड्रग पुन्हा विड्रॉ करू शकत नाही. सेकंड, इरिटेशन ऑफ व्हेन्स मे कॉज थ्रोम्बोफ्लेबिटिस. व्हेन्सला काय होऊ शकतं, इन्फ्लामेशन होऊ शकतं. थर्ड, ओनली ॲक्वेस सोल्युशन कॅन बी गिवन. फक्त वॉटर सोल्युशनच देऊ शकतो. सेल्फ मेडिकेशन इज नॉट पॉसिबल. सेल्फ मेडिकेशन याच्यामध्ये होऊ नाही शकत किंवा डिफिकल्ट असतं. ट्रेनफुल पर्सन, स्किलफुल पर्सन इज रिक्वायर्ड. अँड लास्ट, देअर इज रिस्क ऑफ इम्बॉलिझम. थँक्यू.